शिक्षकांना देखील लसीकरण करून घेण्याचा आदेश शासनातर्फे देण्यात आले आहे। या आदेशानंतर देखील ज्या शिक्षकांनी स्वतःचं लसीकरण केलं नाही त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा शिक्षणाधिकारी यांनी दिलाय। याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागण्यात आली असून लसीचे दोन्ही डोस पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। कोरोनावर मात करण्यासाठी लस हाच प्रतिबंधात्मक उपाय असल्यानं 100% लसीकरण करण्याचे आदेश शासनानं दिले आहे। याबाबत जिल्हा स्तरावर मोहीम राबवून 30 नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे। या शासकीय कर्मचाऱ्यांना लस घेण्याची सक्ती करण्यात आली आहे। याशिवाय जे कर्मचारी लसीकरण करणार नाही त्यांना वेतन मिळणार नाही असा आदेश देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे। सोबतच शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना लसीकरणाची सक्ती करण्यात आली आहे आणि याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी आणि शिक्षकांना दिले आहे। मात्र काही शिक्षकांकडून या आदेशाची पायमल्ली होत असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे अशा शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। जे शिक्षक लसीकरण करणार नाही त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे। ज्यांनी 2 डोस पूर्ण केले नाही त्यांना एक नोटीस देण्यात येईल की तुम्ही आतापर्यंत 2 डोस का केले नाहीत। कारण जिल्हाधिकारी मॅडमने ज्या सूचना दिल्या आहेत तर ज्यांचे 2 डोस पूर्ण झाले ते शिक्षक शाळेमध्ये येतील। ज्यांचे 2 डोस झाले नाहीत तर त्यांचा आढावा घेऊन गट शिक्षणाधिकारी त्यांचे मुख्याध्यापक यांच्यामार्फत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल आणि तात्काळ त्यांचे 2 डोस पूर्ण करण्याची कारवाई करण्यात येईल। आणि सूचना देऊनही जे 2 डोस पूर्ण करणार नाहीत जे शिक्षक त्यांच्यावर उचित प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक सेविका, आशा वर्कर यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात यावं अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत उचलून धरली। तर कोरोना थोपविण्यासाठी राज्याला दिलेल्या माहितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आभार मानले। कोविड की दूसरी लहर महाराष्ट्र में शुरू हुई और महाराष्ट्र में मेरे डिस्ट्रिक्ट अमरावती से उसकी शुरुआत सबसे पहला हुई और उस दौरान महाराष्ट्र सरकार पूरी तरीके से दूसरी लहर को रोकने में असफल रही तथा इसे अनेक जाने गई, जिससे महाराष्ट्र सरकार ने छिपाने की भी कोशिश की। इसलिए मैं केंद्र सरकार से मांग करती हूँ कि मृत्यु हुई इसके जितने भी नंबर्स हैं उस पे एक जांच बिठाए और करेक्ट नंबर्स हमारे महाराष्ट्र में कितने सही मामले में डेथ्स हुए उनकी भी लिस्ट हम लोगों के सामने आनी चाहिए। बहुत ज़रूरी है, सच ये लोगों के सामने आना चाहिए। शब्दों में वाह वाह करने से कुछ नहीं होगा। लोगों ने अपनी जान गंवाई है इस महामारी में और किसके कारण, किसके दुर्लक्ष्य से ये सब हुआ है उस पर ध्यान जाना बहुत ज़रूरी है। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील भन्साली रुग्णालयात ब्रेन डेड रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याचे विविध अवयव नागपूर व अमरावती येथे प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले। यामुळे 5 गरजू लोकांना जीवनदान मिळाले। विशाल नवलकर या तरुणाला चक्कर येऊन त्याची तब्येत बिघडली होती। त्याच्यावर परतवाडा येथील भन्साली रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र उपचारास प्रतिसाद मिळत नसल्यानं त्याच्या नातेवाईकांच्या संमतीनं या तरुणाच्या अवयवांच्या अंगदानाचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार लिव्हर, 2 किडनी आणि 2 डोळे असे 5 अवयव नागपूर व अमरावती येथे प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले। यासाठी अमरावती येथील हरिना नेत्र समिती व तज्ज्ञ डॉक्टर तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारानं प्रत्यारोपण करण्यात आलं। जगातून जाता जाता विशाल नवलकर यांनी अवयव दान करून 5 गरजू रुग्णांचं आयुष्य प्रकाशमान केलंय। मधुकर रावजी नवलकर परतवाड़ा के रहवासी है। इन्हें एक दुखद घटना में सीवियर हेड इंजरी हुआ जिसके कारण वो कोमा में गए और ऑलमोस्ट ब्रेन स्टेम डेथ होता है वो हुआ। रिलेटिव से बात करने के बाद में उन्होंने कुछ अपनी इच्छा जताई। साथ ही प्रहार संगठन के वरिष्ठ नेता मिस्टर बल्लूभाऊ जौनगढ़ इनके अथक प्रयास से उन्होंने हामी दी और इस दुखद घटना में भी इतना बड़ा साहसी काम ऑर्गन डोनेशन का परमिशन हमको दिया। अगर ब्रेन डेथ होता है और अगर डॉक्टर्स रिक्वेस्ट करते हैं कि हम लोग बाकी के जो ऑर्गन्स अच्छे हैं उसको बाकी लोगों को जीवन दान दे सकते हैं तो इसकी पहल करनी चाहिए। इस दुखद घटना में हम सभी आभारी आहे। मेळघाट इथं जलयुक्त शिवार अंतर्गत विविध कामं युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र धारणी तालुक्यात बांधण्यात आलेले बंधारे खचत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे प्रशासन या योजनेतही सपशेल अपयशी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे।
नदी नाल्यांचे पाणी अडवून सिंचन वाढविण्याच्या उद्देशानं फडणवीस सरकारनं मेळघाटात जलयुक्त शिवार योजनेचं काम युद्धस्तरावर सुरू केलं होतं. पाण्याची पातळी वाढविणं हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं मानलं जात होतं. मात्र धारणी तालुक्यात बांधण्यात आलेले बहुतांश सर्वच बंधारे पूर्णतः खचलेले दिसत आहे. आता पुन्हा तालुक्यात जलयुक्त शिवार आणि साठवण बंधाऱ्याचे बांधकाम कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाकडून करण्यात येणार असल्याची ही माहिती समोर येत आहे. काही कंत्राटदार या बांधकामासाठी नंबर लावून उभे असल्याचे दिसून येत असून त्याची किंमत ही लाखो रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या बंधाऱ्याचे कामही सुरू करणार असल्याची माहिती आहे. जिथे कोट्यवधी रुपये खर्चून जलयुक्त सिमेंट बंधारे बांधण्यात आले, ज्यात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी काही उपयोग झाला नाही. आता तीच योजना आघाडी सरकारही सुरू करण्याच्या तयारीत दिसत आहे. आता पुन्हा या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. याचा लाभ कितपत मिळतो याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे. अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत सहाय्यक शिक्षकांना विषय शिक्षकपदी समुपदेशनाद्वारे पदस्थान देण्यात आलं आहे. या अंतर्गत 190 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे. 500 सहाय्यक शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून इयत्ता 6वी ते 8वी साठी पदस्थापनेची प्रक्रिया बहुप्रतीक्षेनंतर राबविण्यात आली, ज्यामध्ये या शिक्षकांनी पदवी धारण केली आणि जे पात्र शिक्षक आहे अशांचा यात समावेश आहे. शिक्षण विभागाकडे 361 रिक्त जागांसाठी 431 एवढी संख्या निश्चित केली होती. यामध्ये गणित, मराठी, उर्दू, सामाजिक शास्त्र आदी विषयांसाठी समुपदेशन 2 दिवसात 190 शिक्षकांना सहाय्यक शिक्षकांमधून विषय शिक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली. 399 शिक्षक या प्रक्रियेला गैरहजर होते. 293 शिक्षकांनी मात्र सहाय्यक शिक्षकांनी विषय शिक्षक पदस्थापना नाकारली आहे. ही सर्व प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, गंगाधर मोहने यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी विशिष्ट राजकीय व्यक्ती आणि पक्षांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रभाग रचना आराखडा प्रारूप नियमावलीचं पालन न करता हेतुपुरस्सरपणे आराखडा तयार केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व पक्ष यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रभाग रचना आराखडा प्रारूप नियमावलीचे पालन न करता मनमानी करून हेतुपुरस्सर आपल्या पद्धतीनं हा आराखडा तयार केल्याचा आरोप बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. या प्रारूप आराखड्यात झालेला घोळ आमदार रवी राणा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात आणून दिला आहे. हा आराखडा जनतेसाठी अन्यायकारक असून या आराखड्यानुसार जर मनपा अमरावतीच्या निवडणुका झाल्या तर नागरिकांना येणारे 5 वर्ष सातत्यानं त्रास सहन करावा लागेल. तसेच प्रभागाच्या विकासासंदर्भात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागेल असे आमदार रवी राणा यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी 22 नोव्हेंबर 2021 पासून आंदोलन करत आहे. विविध जिल्ह्यातून पेन्शन संघर्ष यात्रा काढून हे आंदोलन सुरू आहे. या अनुषंगानं हे पेन्शन संघर्ष यात्रा 5 डिसेंबरला अमरावती इथं दाखल होणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक भवन इथं भव्य पेन्शन संघर्ष सभा पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्र शासनानं 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची DCPS NPS योजना सुरू केली आहे. या नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यांमध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचं धोरण आहे. मात्र मागील 16 वर्षातील या DCPS NPS योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे निवृत्ती वेतन मिळताना दिसत नाही. सेवानिवृत्त झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेन्शन योजनेपासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या सेवेसाठी आपले पूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणं निंदनीय आहे. त्यामुळे शासनाविषयी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शासनाचे या अन्यायी धोरणाविरुद्ध आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिकवर्गीय, तृतीय श्रेणी अथवा अन्य संवर्गीय पदाच्या कर्मचारी संघटना एकत्र आल्या असून जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती या नावाने समन्वयाची व एकतेची वज्रमुठ बांधली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी त्रिस्तरीय व्यापक लढा उभारण्याचे निश्चित केले आहे.
3 वर्षापासून आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या 12 आदिवासी कुटुंबांना बेघर करण्याचा डाव शेतमालक आणि राजकीय पुढाकारांनी रचला असून दररोज त्यांना जीवे मारण्याचा तसेच घरावर बुलडोझर चालविण्याच्या धमक्या मिळत असल्यानं आदिवासी कुटुंब पुरते भयभीत झाले आहे. नांदगाव खंडेश्वर शहरातील पॉवर हाऊस इथं हा प्रकार घडला असून पीडित कुटुंबियांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय. अमरावतीमधील व्यवसायानं बिल्डर असलेला शेतमालक ही जागा रिकामी करण्याच्या प्रयत्नात आहे. व्यक्तीनं या ठिकाणी 5.7 एकर जागा विकत घेतली आहे. त्या ठिकाणी लेआउट टाकून प्लॉट विकणे हा मुख्य उद्देश आहे. मात्र बाजूला असलेल्या आदिवासी नागरिकांच्या झोपड्या पाहून ग्राहक विचलित होतील म्हणून हे कटकारस्थान रचल्या जात आहे. शेतमालकाची जागा असेल तर त्यानं स्वतःहून पुढाकार घेणं किंवा कायदेशीर नोटीस देणं गरजेचं होतं. परंतु नियम धाब्यावर बसवून स्थानिक पुढारी या आदिवासी नागरिकांसोबत बळजबरी करण्यास सुरू आहे. सुमारे 12 आदिवासी कुटुंब गेल्या 30 वर्षापासून झोपडीमध्ये राहत आहे. मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे आदिवासी कुटुंबीय शासनाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा नसताना जगत आहे. स्थानिक पुढाकारांनी शेतमालकाच्या सांगण्यावरून या आदिवासी कुटुंबियांना जागा खाली करण्यासाठी दमदाटी करायला सुरुवात केली. पीडित आदिवासी नागरिकांच्या पुनर्वसनाची कोणतीही सोय न करता त्यांना थेट जागा खाली करा, अन्यथा घरावर बुलडोझर चालवू, जागा ताब्यात घेऊ असा इशारा दिला. हे कुटुंब जीव मुठीत घेऊन आपल्यावरील अत्याचार सहन करीत आहे. स्थानिक काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच आदिवासी नेत्यांनी त्यांना धीर दिला असून सोमवारी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन हे आदिवासी कुटुंब दाद मागणार आहे, अन्यथा याच जागेवर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशारा नागरिकांनी दिलाय. आम्ही कणी इथं 25-30 वर्षापासून राहून राहिले. आम्ही आदिवासी लोक एवढ्या दिवसापासून इथं राहून राहिले आणि आज असं मुद्दा आला की गावातले काही लोक म्हणजे असे 10-5 लोक काही लोक आम्हाला काही धमक्या देऊन राहिले, इथून उठा, तुमच्यावर नाही उठन तर तुमच्यावर बुलडोझर लावन किंवा तुम्हाला मारहाण करण असं धमक्या देऊन राहिले. तर आम्हाला ज्यानं उचलायचे राहिले इथून, जे शेतमालका कोणाची जागा असेल त्यानं उचलायचे राहिले इथून, त्यानं आमच्यापर्यंत या आणि आम्हाला बोला, आमच्यापर्यंत आलात हो तर आम्ही त्याच्यावर प्रश्न मांडण आणि हे तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे. मेळघाटातील कुसुमकोट गावातील एका शेतशिवारात असणाऱ्या विहिरीत एक धामण जातीचा साप पडला. यावेळी सर्पमित्रांच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. या चमूनं सापाला सुरक्षित बाहेर काढून जंगल क्षेत्रात सोडलं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लागून असणाऱ्या धारणी शहर आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येत विषारी आणि बिनविषारी साप गावात आणि शेतात शिरल्याची माहिती अधूनमधून समोर येते. साप निघाल्याची बातमी मिळताच स्नेक रेस्क्यू टीम मेळघाटची चमू त्वरित घटनास्थळी पोहोचून त्या सापाला रेस्क्यू केल्याचं अनेक प्रकरणे समोर आली आहे. असाच काहीसा प्रकार धारणी शहराला लागून असणाऱ्या कुसुमकोट गावातील शेतशिवारामध्ये बघावयास मिळत आहे. कुसुमकोट गावातील शेतशिवारातील अखलाक खान, मेहताब खान यांच्या शेतामधील विहिरीमध्ये धामण पडली होती. अनेक प्रयत्न करूनही सदर धामणला शेतमालक बाहेर काढण्यात अपयशी ठरले होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्नेक रेस्क्यू टीम मेळघाटचे संचालक अमर खांडेकर यांना संपर्क साधला असता अमर खांडेकर व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाले. स्नेक रेस्क्यू टीमच्या एका सदस्यानं थेट विहिरीमध्ये उडी घेऊन मोठ्या संघर्षानं 8 फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाला विहिरीतून बाहेर काढलं. धामण जातीच्या सापाला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याला सहकुशल जंगल क्षेत्रात सोडून देण्यात आलं. गेल्या काही काळापासून स्नेक रेस्क्यू टीम सातत्यानं विषारी व बिनविषारी सापांना जीवनदान दिल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे, जी एक अभिमानास्पद बाब आहे. अमरावती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी स्वच्छ सुंदर गावांसाठी विदर्भ विभागीय विकास प्रबोधिनी इथं अधिकाऱ्यांची शाळा घेतली. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गाव स्वच्छ आणि सुंदर बनवणं असं आवाहन त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं. अमरावतीतल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ विभागीय विकास प्रबोधिनी इथं जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता तसंच ग्रामस्तरावर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरता तांत्रिक सहाय्य पुरवणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी मार्गदर्शन केलं.
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजना राबवून गाव स्तरावर सांडपाणी आणि घनकचऱ्याचं सुयोग्य व्यवस्थापन करून गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यपूर्ण व्हावं, तसंच गावात या प्रकल्पावर रोजगार निर्मिती व्हावी आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात सुद्धा वाढ व्हावी या अनुषंगानं सर्वांनी सांघिक प्रयत्न करण्याचं आणि गावाचा विकास घडवून आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। कार्यशाळेत सर्व सहकारी संस्थांनी आपल्या कामांचं सादरीकरण दिलं। 2021-22 या वर्षाकरता जिल्ह्यातील 600 गावांमध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामं करण्यात येणार असून ती सर्व कामं तांत्रिकदृष्ट्या सुव्यवस्थित आणि शाश्वत व्हावी याकरता या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्याचे स्वच्छता तज्ज्ञ अजिंक्य काळे यांनी सांडपाण्याचं व्यवस्थापन करत असलेल्या DWATS तंत्रज्ञानाची माहिती उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना दिली। तर प्रशांत सातव यांनी प्रकल्पाच्या यशस्वीतेकरता काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत मार्गदर्शन केलं। प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी तसंच कार्यकारी अभियंता सावळकर इत्यादींनी मार्गदर्शन केलं। बातमीपत्रात इतकंच। बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील। तोपर्यंत तुम्ही बघत रहा UCN न्यूज। नमस्कार।